या व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला पूर्णपणे रेशीम उद्योग सुरुवात करायला किती रुपये इन्व्हेस्ट करावे लागते तर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आर्यमन. मी बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कंप्लीट करून करतोय रेशीम उद्योग. आता मला भरपूर जण नवीन फॉलोअर असेल, नवीन यूट्यूबचे सबस्क्रायबर असेल, हे भरपूर जण मला विचारते की आम्ही रेशीमबद्दल सुरुवात कशी करायला पाहिजे, त्याला इन्व्हेस्टमेंट किती लागते आणि आम्ही झिरोपासून त्याला सुरुवात करून बॅचेस कसे घेऊ शकतो, याचं मी पूर्णपणे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करून घ्या. आता रेशीम उद्योगसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागणारी म्हणजे आपल्याकडे शेती पाहिजे ना, आपल्याकडे एक चांगलं शेड पाहिजे. आज जर तुम्ही अशी तुतीची जर काडी लावली तर हे जवळपास 6 महिन्यानंतर त्याचं रोप असं बनणार. काडी किंवा रोप लागवड करताना मधातलं अंतर पाहिजे तुमचं 6 फुटाच्या वरती आणि दोन्ही झाडामधलं अंतर पाहिजे तुमचं 2 फुटाच्या वरती, म्हणजे जास्त गजबज नाही होणार त्यामध्ये. नंतर त्याच एका काडीचं रोप 2 वर्षानंतर त्याला जवळपास 15 फांद्या फुटू शकत्या. त्यामुळे कसं लागवड करतानाच थोडा विचार करून लागवड करा, जेणेकरून आपल्या इन फ्युचर मध्ये त्याचा ताण नाही होणार. एक काडी लावल्यानंतर 6 महिन्यानंतर त्याचा पाला असा होतो, ह्यो पाला आपण जवळपास त्या आळ्यांना बॅचेसला पहिला टाकू शकतो. त्यानंतर जर शेड बद्दल जर सांगायचं म्हटलं तर शेडच्या चारही साईडनं आपण ग्रीन नेट लावलेली आहे आणि तशीच चारही साईडनं आपण व्हाईट नेट लावलेली आहे आणि तसंच आपण पोते पण लावलेले आहे. शेडच्या वरतून म्हटलं तर आपण सिमेंटाचे पत्रे ठेवलेले, जेणेकरून उन्हाळ्यात आपल्याला रूम टेम्परेचरचा जास्त काही विषय होणार नाही म्हणून. आणि आतमध्ये जर म्हटलं तर 5x21 चे आपण जवळपास 4 रॅक ठेवलेले आहेत, त्याला प्रत्येकाला 5 कप्पे आहे. बरं मग ऐका, याचा मी फुल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे जस्ट नावला. त्या व्हिडिओमध्ये मी तुती बद्दल पण आणि शेड बद्दल पण इन डिटेल आणि डिटेल म्हणतोय बरं, त्याच्यात पूर्णपणे माहिती अपलोड केलेली आहे. एकदम कमीतल्या कमी खर्चामध्ये तुम्ही शेड कसं उभा करू शकता आणि फुकट तुतीची लागवड कशी करू शकता, पूर्णपणे डिटेल त्या व्हिडिओमध्ये. तर ते व्हिडिओ नक्की बघा.